महत्त्वाची बातमी मुंबईतून प्रचंड वाहतूक कोंडी मुंबईत झालेली आहे। घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झालेली आहे। सततचा पाऊस त्यामुळे सगळा ताण आता हा ट्रॅफिकवर आला आणि वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे। मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। घरी जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत, मोठ्या प्रमाणात हाल होतात, कारण एकतर लोकल सेवेला फटका बसला आहे, दुसरे रस्ते वाहतूक देखील खोळंबलेली आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दादरपासून सायनपर्यंतचा सगळा जो परिसर आहे तिथे वाहतूक खोळंबलेली आहे। मुंबईमधील दृश्य आपण बघतोय। घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। काल रात्रीपासूनच जो मुंबई पाऊस सुरू झालेला आहे, केवळ 6 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। म्हणजे 300 मिलीमीटर म्हणजे जेवढा वर्षभरात होतो पाऊस त्याच्या 10% पाऊस आहे। त्यामुळे एवढ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे प्रशासनानं जे उपाययोजना केली होती ती देखील कुचकामी ठरलेली आहे। अनेक ठिकाणी उपसा केला जातोय पाण्याचा, मात्र निचरा होत नाही। ही दृश्य आपण बघतो ट्रॅफिक जामची। उपनगरात देखील सायंकाळपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत। वांद्रेकडून बोरिवली दहिसरकडे जाणाऱ्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक वाहनं बंद पडलेली आहेत, कारण पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय, तिथून वाहनं जात आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं देखील बंद पडलेली आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली। दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली। मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना आता वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते।